अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता माझा दर गुरुवार असाच पॉझिटिव्हिटीने आणि असाच अध्यात्माने सुरू होतो आणि जे कोणी महाराजांची सेवा करत असेल त्यांना तर ही पॉझिटिव्हिटी किंवा हे सगळं नेहमीच अनुभवायला भेटत असेल. महाराजांच्या सेवेनंतर मी लगेचच यांच्या टिफिनची तयारी करायला लागली. आता हा मसाला जो बघताय तो गरम मसाला मी घरच्या घरीच बनवलाय. इन्स्टंट त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या घरात जितके काही खडे मसाले असतील ना ते सगळे घ्यायचे, छान असे ड्राय रोस्ट करायचे आणि मिक्सीला बारीक करून घ्यायचे. त्याची मस्त फाईन बारीक पावडर बनवून घ्यायची आणि ही पावडर तुम्ही जवळजवळ 2 ते 3 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता. आणि कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही अर्धा चमचा हा मसाला वापरला तर तुम्हाला बाहेरच्या मसाल्यांची गरजच पडणार नाही. आज मी यांच्या टिफिनसाठी मस्त अशी उसळ बनवली होती. तुमच्याकडे उसळीला किंवा मटकीला तुमच्या भागामध्ये काय बोलताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवली. यांना मोकळी शिजवलेली उसळ आवडते पण वेळेअभावी मला ते कुकरमध्येच नेहमी करावे लागते. फक्त एका शिट्टीमध्ये माझी उसळ रेडी होऊन गेली. त्यानंतर मी लगेचच टिफिन भरायला घेतला आणि त्यासोबत बुंदीचा रायताही बनवून दिला. तर रायत्याची रेसिपी खूप सोपी आहे. मी नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल. एका बाजूला आपण जेवायला बसतो, दुसरीकडे जर रायता बनवायला घेतला तर काही मिनिटांमध्ये आपला रायताही रेडी होतो. तर ही सकाळची गडबड तेव्हा चालू होती. तेव्हाच लगेच माझं पार्सलवाला आला. म्हणजे पार्सल मी आधी घेतलेलं ते डिफेक्टिव्ह होतं म्हणून परत रिटर्नला टाकलं होतं. तर बस ते पार्सलच कलेक्ट करण्यासाठी आले होते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सेव्ह करा. बाय.